सचिन अहिर यांचा अर्ज आहे तो शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला आहे, म्हणजे महायुतीकडून दाखल करण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरेंना हा एक मोठा धक्का आहे। सचिन अहिर, आमदार सचिन अहिर यांनाच एकनाथ शिंदे यांनी आता आपल्या पक्षामध्ये घेतलेला आहे। सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल का? मुंबईमध्ये आज एक मोठी घडामोड घडलेली आहे। उद्धव ठाकरे यांना 8 दिवसामध्ये सर्वात मोठा हा धक्का बसलेला आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनाच एकनाथ शिंदे यांनी आता आपल्या पक्षामध्ये घेतलेला आहे। अचानकपणे उपसभापतीची जी निवडणूक लागलेली होती त्यामध्ये अचानकपणे आज सचिन अहिर यांचा अर्ज आहे तो शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला आहे, म्हणजे महायुतीकडून दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का बसलेला आहे। एकीकडे उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांच्या मतदारसंघामध्ये 3 दिवसांचा दौरा केला आणि याच दरम्यान एकनाथ शिंदेंनी मात्र सचिन अहिर यांना गळाला लावल्याचं चित्र सध्या तरी राजकीय वर्तुळामध्ये दिसू लागलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा एक मोठा धक्का आहे। सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात, नातूशीच्या जवळचे मानले जातात, कारण की प्रत्येक मुंबईतल्या ज्या घडामोडी असतात त्याच्यावर सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सचिन अहिर यांची पार्श्वभूमी पाहिली तर ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये होते आणि 3 वेळा ते विधानसभेचे आमदार आणि एकदा विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत। पण असं अचानक वेळी सचिन अहिर यांनी हा निर्णय का घेतलेला आहे याची राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चा रंगू लागलेली आहे। ठाकरे गटाकडूनही अजूनही याबाबतची भूमिका आहे ती घेतली जात नाहीये। गद्दार म्हणून असा उल्लेख आता सचिन अहिर यांचा करण्यात आलेला आहे। पण सचिन अहिर यांच्या जाण्यामागे नेमकी कोणती राजकीय कारणं आहेत हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं आहे। सध्या विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर म्हणून आहे, पण सचिन अहिर वरळी मतदारसंघातून येतात, तिथं ते याआधी सुद्धा आमदार राहिलेले आहेत। पण आता 2028 ची ज्यावेळेस निवडणूक येईल त्यावेळेस मात्र या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हेच उमेदवार असणार आहेत, त्यामुळे तिथं सुद्धा सचिन अहिर यांची अडचण येऊ शकते। दुसरीकडे विधान परिषद आमदार म्हणून सचिन अहिर आणि दुसरे त्यांचे ठाकरेंचे आमदार आहेत सुनील शिंदे, या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची या सुद्धा पेचामध्ये ठाकरे होते आणि त्यामुळेच हा निर्णय सचिन अहिरांनी घेतला का याची चर्चा सुरू झालेली आहे। सचिन अहिर हे याआधी 2009-2014 यावेळी सुद्धा आमदार राहिलेले आहेत। 1999 ला सुद्धा ते आमदार राहिलेले आहेत आणि 2022 मध्ये त्यांना ठाकरेंनी विधान परिषदेचं आमदार केलं। त्याआधी 2019 ला जेव्हा विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस त्यांनी आदित्य ठाकरेंसाठी खरं तर शरद पवार यांच्या पक्षातून सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेतलं। त्यावेळेस सचिन अहिर यांनी सुद्धा त्यांचा मतदारसंघ हा आदित्य ठाकरे यांसाठी सोडलेला होता, हे आपण पाहिलेलं होतं आणि अगदी अत्यंत निकटवर्तीय म्हणून सचिन अहिर यांची ओळख खरं तर आहे। पण ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये होते, म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यावर होते, त्याच दरम्यान सचिन अहिर यांना गळाला लावण्याचा प्रयत्न आहे तो एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे। त्यामुळे 8 दिवसामध्ये सर्वात मोठा धक्का हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे। आता याचे राजकीय परिणाम पुढील काळामध्ये कशा पद्धतीने होतात हे पाहणं महत्वाचं आहे। आज विधान भवनामध्ये एक मोठी घडामोड ही घडलेली आहे। आता उपसभापतीचा अर्ज सचिन अहिर यांनी दाखल केलेला आहे, पण सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल का अशी सुद्धा चर्चा आहे ती आता रंगू लागलेली आहे। पण जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार ही कारवाई होण्याची शक्यता कमी आहे, कारण 2022 ला सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत। ज्यावेळेस दोन्ही शिवसेना या एकत्र होत्या त्यावेळेस आपण पाहिलं तर शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर सचिन अहिर हे आमदार झालेले आहेत। त्यामुळे आता ही कारवाई होणं ही शक्यता फार कमी मानली जाते। पण आता ठाकरे गटाची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात त्यानुसार येत्या काळामध्ये फक्त आदित्य ठाकरे हेच शिवसेनेमध्ये राहतील आणि इतर आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत येतील असं सुद्धा म्हटलं जाते। पण ज्या पद्धतीने खासदार फोडाफोडी आमदार फोडाफोडीचं राजकारण सध्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सुरू आहे हे पाहता आता सचिन अहिर यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती नेमकी कशा पद्धतीने घेतलेली आहे, त्यांना काय याच्यामध्ये आश्वासन देण्यात आलेलं आहे। खरं तर उपसभापतीमध्ये या पदावर नीलम गोरे यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार अशा पद्धतीची चर्चा होती, पण एकनाथ शिंदेनी मात्र शिवसेनेमध्ये सुद्धा हा धक्का दिलेला आहे। अगदी कृपाल तुमाने यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये होतं। असं असताना थेट विरोधी पक्षातला आमदार फोडून त्याला उपसभापतीचा उमेदवाराचा
अर्ज भरायला लावणं हे मात्र राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. आता सचिन अहिर यांनी शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश केलाय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. एकनाथ शिंदे याबद्दल काय बोलणार आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे याबद्दल काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण सचिन अहिर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मात्र आदित्य ठाकरे यांचा पुढचा विधानसभेचा मार्ग आहे तो आता खडतर झालेला आहे. कारण वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी जर निवडणूक लढवली तर तिथं सचिन अहिर यांचं जे प्राबल्य आहे त्याचा फटका आता आदित्य ठाकरेंना सुद्धा बसू शकतो. दुसरीकडे असं म्हटलं जात आहे की संजय दिना पाटील ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या संजय दिना पाटलांचे निकटवर्तीय म्हणून सचिन अहिर यांची सुद्धा ओळख होती आणि त्यामुळे ते सुद्धा चलबिचल होते. दुसरीकडे कुख्यात डॉन अरुण गवळी यांचे सुद्धा निकटवर्तीय म्हणून किंवा नातेवाईक म्हणून सचिन अहिर हे आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता सचिन अहिर यांनी हा निर्णय घेतलेला आहे का याची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. पण उद्धव ठाकरेंना मात्र मोठा धक्का हा आता एकनाथ शिंदेनी दिलेला आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जे आमदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे त्याची सुरुवात आता सचिन अहिर यांच्यापासून झालेली आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. तुम्ही पाहत राहा LS मराठी.